कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील कोनोलीपैकी फालेवाडी धनगरवाडा येथे एका तरुणाचा धारदार हत्याराने सपासप वार करून निर्घुण खून झाल्याची घटना घडली आहे। 35 वर्षीय सूरज पांडुरंग फाले असे मृत तरुणाचे नाव असून ते सध्या कोल्हापुरातील राजारामपूर येथे वास्तव्यास होते। मिळालेल्या माहितीनुसार सूरज फाले हे शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आपल्या पत्नीसह मूळ गावी फालेवाडा येथे आले होते। त्याचवेळी हल्लेखोरांनी त्यांच्या घरी येऊन वाद घालण्यास सुरुवात केली। हा वाद वाढत जाऊन त्यांचे रूपांतर मारामारीत झाले। या मारामारी दरम्यान हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने सूरज फाले यांच्या मानेवर खोलवर वार केले, तसेच डोक्यावरही गंभीर घाव घातले। या हल्ल्यात सूरज फाले यांचा जागीच मृत्यू झाला। घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचे दिसून आले। दरम्यान वाद सोडवण्यासाठी पुढे आलेल्या त्यांच्या पत्नी सोनिया यांनाही मारहाण करण्यात आली असून त्या गंभीर जखमी झाल्या आहेत। या प्रकरणातील संशयित धोंडीराम बापू फाले, दगडू बापू फाले आणि बाबू ज्ञानू फाले हे स्वतःहून राधानगरी पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत। मात्र या गुन्ह्यात एकूण किती जणांचा सहभाग होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही। घटनास्थळी उभी असलेली एक 4 चाकी गाडीही फोडण्यात आली असून त्या गाडीत एक बंदूक आणि दारूच्या बाटल्या आढळून आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती मिळताच राधानगरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सध्या सुरू आहे। दरम्यान हा वाद जमिनीच्या वादातून झाला असावा अशी चर्चा सध्या परिसरात सुरू आहे। आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर एनए प्लॉट्स आणि प्राइम फ्लॅट्सचे प्रोजेक्ट्स। नंदिनी जाधव नगर, शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर। मल्हार रामगिरी, तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी। मल्हार रामगिरी हातकणंगले। पॅनोरमा हिल्स आंबा, सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःचं फार्म हाऊस। पद्मवीरा सिटी जयसिंगपूर, एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा 1 and 2 BHK होम्सचा प्रोजेक्ट।